स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरी या चॅनलवर. प्रेमाचा अनोखा करार या कथेचा हा आपला दुसरा भाग आहे. हा भाग समजून घेण्यासाठी मागचा नक्की ऐका. काही वेळ राकेशच्या छातीवर हात मारल्यानंतर मिहिरही थकून त्याच्यावरच पालथा पडला. राकेशने दोन्ही हातांनी आपल्या मुलाला कवटाळून घेतला आणि झोपला. मिहिर मात्र राकेशच्या हातातील कड्याशी खेळत राहिला. अचानक राकेशला आपल्या छातीवरील भार कमी झाल्यासारखा जाणवला. कोणीतरी मिहिरला उचलत असल्याची जाणीव होताच त्याने झटकन हात पुढे करून तो हात पकडला. समोर ऐश्वर्या डोळे मोठे करून उभी होती. राकेशने तिच्याकडे धारदार नजरेने पाहिलं. मिहिरला माझ्यापासून का उचलतेस? त्याचा आवाज कठोर आणि पोलादी होता. त्याच्या आवाजातील तीव्रता ऐकून ऐश्वर्याचे शब्द चडखडले. नाही, त्याला आंघोळ घालायची आहे आणि जेवणही द्यायचं आहे. आधीच उशीर झालाय, ती हळू आवाजात म्हणाली. पण त्याच्या नकळत त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. अंघोळ करून नुकतीच बाहेर आलेली ऐश्वर्या केस मोकळे सोडून उभी होती. गोल चेहरा, भरलेले गाल, स्पर्श केला तरी लाल होईल असे गुलाबी गाल, कानात छोटीशी झुमकी, कपाळावर छोटासा गोल कुंकवाचा ठिपका आणि तिचे तपकिरी डोळे. पण त्या डोळ्यांमध्ये एवढं दुःख का होतं? राकेश त्याच्या पापण्याही न लावता तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेसमोर ऐश्वर्या अस्वस्थ झाली. साहेब, तिने हलक्या आवाजात त्याला हाक मारली. तेव्हा राकेशला स्वतःची जाणीव झाली. ओह, आय एम सॉरी, असं म्हणत त्याने तिचा हात सोडला आणि थेट बाथरूममध्ये निघून गेला. तो बाहेर येण्यापूर्वीच ऐश्वर्याने घरातील सगळी कामं उरकून घेतली होती. मिहिर मिकी माऊसचा प्रिंट असलेला पिनाफो ड्रेस घालून भिंतीचा आधार घेत डगमगत चालत होता. राकेश बाहेर आला आणि त्याची नजर मिहिरवर पडताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने आपल्या मुलाला उचलून घेतलं, त्याच्यावर भरभरून प्रेम केलं आणि त्याच्या बोबड्या प्रश्नांना अजिबात न कंटाळता उत्तरं देत राहिला. काही वेळाने त्याने मिहिरला खाली उतरवलं, पण त्याची नजर नकळत कुणाला तरी शोधू लागली. जिचा तो शोध घेत होता ती तिथे नव्हती. कदाचित ती आपल्या नजरेस पडली नाही म्हणून त्याला राग आला असावा. ऐश्वर्या, त्याने आपल्या नेहमीच्या कडक आवाजात मोठ्याने हाक मारली. पुढच्या क्षणी हातात मिहिरचं जेवण घेऊन ऐश्वर्या त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. साहेब, ती काहीतरी सांगणार इतक्यात तो तिच्यावर चिडला. मुलाला एकटं सोडून कुठे गेली होतीस? मुलाची काळजी घेण्याची ही तुझी पद्धत आहे का? मुलाला कुणाकडे तरी सोपवून मगच कुठे जायचं, एवढी साधी समजसुद्धा नाही का? ऐश्वर्याने मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. तसं नाही सर, मिहिरसाठी जेवण आणायला गेले होते. मला माहीत होतं की 2 मिनिटात परत येईन, म्हणून कुणाला सांगितलं नाही. ती गरज पडली तर त्याला उत्तरही देऊ शकत होती. हे राकेशला चांगलंच माहीत होतं. त्याने तिच्याकडे काही क्षण खोलवर पाहिलं, मात्र काहीही न बोलता त्याने मिहिरला तिच्या हातात दिलं आणि तिथून निघून गेला. राकेश जिन्यावरून चक्क उत्साहाने खाली येताना पाहून देवकीच नव्हे तर घरातील प्रत्येक जण त्याच्याकडे तोंड उघडून पाहत राहिला. त्याने सगळ्यांना एक हलकंसं स्मित दिलं. नंतर आईच्या गालावर तिची परवानगी न घेताच एक प्रेमळ चुंबन घेतला आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसला. गेल्या फक्त 2 दिवसात आपल्या मुलाच्या मनस्थितीत एवढा बदल घडवणारी व्यक्ती कोण आहे हे त्याच्या आईला कळत नव्हतं. असं थोडंच होतं. पण आज पुन्हा विषय काढून गरमागरम भाजी स्वतःच्या डोक्यावर ओतून घेण्याइतकी ती मूर्ख नव्हती. त्यामुळे ती शांतपणे राकेशच्या चेहऱ्याचा अभ्यास करत जेवत राहिली. राकेशने छोटा डोसा चटणीत बुडवून तोंडात टाकला. डोळे मिटून त्याने त्या चवीचा मनापासून आनंद घेतला. मग मागे वळून त्याने स्वयंपाकी मनूला शोधला. मनू मात्र घाबरून एक पाऊल मागे सरकला आणि घशात अडकलेली लाळ गिळली. काही हरकत नाहीये मनू काका, आज खूप छान स्वयंपाक केला आहे तुम्ही. आज काय स्पेशल आहे? राकेशने चेहऱ्यावर आनंद आणत त्याचं कौतुक केलं. मनू मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिला. तो नेहमी सारखाच स्वयंपाक करत होता. आजच राकेशला त्याच्या जेवणात चव जाणवत होती. कदाचित इतके दिवस रिकामं असलेलं त्याचं मन आता भरून आलं होतं आणि म्हणूनच आज त्याच्या जिभेवरील चव घेणाऱ्या नसांनाही जणू पुन्हा जीव आला होता. देवकीने हलकासा घसा खाकरला. बोला आई, ऐकतोय. राकेशचं लक्ष मात्र अजूनही जेवणातच होतं. नाही, मी एका गोष्टीचा खूप गंभीरपणे विचार करत होते, पण त्याचं कारण काही केलं समजत नाहीये. देवकीने एका डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं. आई काहीतरी गडबड करणार आहे हे राकेशला कळत होतं. तरीही तो शांत राहिला. एक अविवाहित मुलगी,
समाज, कुटुंब, मित्रमैत्रिणी यांची अजिबात चिंता न करता एखाद्याला मूल जन्माला घालून देण्यासाठी का तयार होईल? काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. असा विचार करत असल्याचा आवणती त्याच्याकडे पाहू लागली. राकेशने जेवण संपवलं, हात धुतले आणि टिश्यूने ओठ पुसत अगदी सहजपणे खांदे उडवत म्हणाला, आणखी काय कारण असणार? पैसा. गेलं सगळं. देवकीने कपाळावर हात मारला. मुलगी चांगली आहे आणि राकेशसाठी योग्य आहे हे अप्रत्यक्षपणे समजावून सांगण्याचा तिचा प्रयत्न होता, पण राकेशने त्याचा वेगळाच अर्थ काढला होता. छे, ते नाही रे राकेश. पैसा हे एक कारण असू शकतं, पण ती मुलगी पाहता खूप चांगली वाटते म्हणून. ती पुन्हा विषय पुढे नेणार इतक्यात राकेशने हात दाखवत तिला थांबवलं. देवा, निदान आज तरी रागावला नाही. देवकीने मनात सुटकेचा श्वास सोडला. आई, इथे सगळं पैशासाठीच होतं. पैसा नसेल तर काहीच घडत नाही. ती जे काम करणार आहे त्यासाठी आम्ही तिला कल्पनाही करता येणार नाही एवढे पैसे दिले आहेत. त्यामुळे घेतलेल्या पैशांची प्रामाणिक राहावं असंच तिला वाटत असेल. म्हणूनच ती सगळी कामं आणि मुलाची जबाबदारी स्वतःच घ्यायचा प्रयत्न करते. एवढंच आहे. त्यामुळे उगाच नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःचं डोकं खराब करून घेऊ नका. असं तो म्हणत असला तरी त्याचं मन मात्र ऐश्वर्याकडे नकळत ओढलं जात होतं. पण त्याने आयुष्यात आधी सहन केलेल्या जखमा त्याच्या आणि ऐश्वर्याच्या मध्ये भिंतीसारख्या उभ्या राहिल्या होत्या. तिचं कौतुक करावंसंही त्याला वाटत नव्हतं. तिच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याने मिळवली होती, पण तिची आर्थिक परिस्थिती, तिचं कुटुंब किंवा तिच्याकडे असलेली संपत्ती याबद्दल जाणून घेण्यात त्याने कधीच रस दाखवला नव्हता. आणि ऐश्वर्यानेही आपली खरी परिस्थिती अत्यंत हुशारीने त्याच्यापासून लपवली होती. जर त्याला तिच्या संपत्तीबद्दल आधीच माहिती असती तर कदाचित त्याने तिच्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार केला असता. तूच असा विचार करतोस रे? देवकीने वैतागून म्हटलं. राकेशने तिच्याकडे पाहिलं. असाच विचार करणं माझ्यासाठी चांगलं आहे असं त्याला मनात वाटलं. त्याने ओठांवर एक कडवट स्मित आणत काहीतरी उत्तर दिलं आणि तिथून निघून गेला. त्याच्या बोलण्यामुळे देवकीच्या डोक्यात पुन्हा उष्णता चढली. तिने पाण्याचा ग्लास उचलला आणि गटागट पाणी प्यायली. राकेश ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तो मुख्य दरवाजाकडे चालत असतानाच समोरून ऐश्वर्या मिहीरला घेऊन येताना दिसली. पप्पा, असा आवाज करत मिहीर त्याच्याकडे झेपावला. राकेशनेही आनंदाने आपल्या मुलाला उचलून घेतलं. त्याची नजर नकळत ऐश्वर्याला स्पर्शून गेली आणि पुढे निघून गेली. ऐश्वर्या मात्र बापलेकाचं ते प्रेमळ दृश्य मनापासून पाहत होती. राकेशमध्ये त्याच्या आईचे गुणही उतरले होते. तो खरोखरच आपल्या मुलावर खूप प्रेम करायचा. कशीतरी जुन्या आठवणीने ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तिने स्वतःलाच न कळता ते पुसून टाकलं. मग आजही मोहिनीची गोष्ट सांगणार आहेस का? राकेशने मिहीरच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवत विचारलं. ऐश्वर्या त्याच्याकडे पाहतच राहिली. साहेब, मला समजलं नाही. तीच काल सांगितलेली गोष्ट आजही सांगणार आहेस का? त्याने विचारलं. ऐश्वर्या ओठांआड हसली. माहीत नाही सर. मिहीर झोपला नाही तर सांगेन. हो का? पण ती मोहिनी कोण आहे? ही काही काल्पनिक गोष्ट वाटत नाही आहे. कोणत्या स्टोरी बुकमध्ये आहे ती? राकेशने काहीच माहिती नसल्यासारखा कपाळावर आठ्या घालत विचारलं. ऐश्वर्या मात्र हताशपणे हसली. ती मीच आहे साहेब. तिच्या आवाजात दडलेलं दुःख त्याला जाणवलं. राकेशला एका क्षणासाठी धक्का बसला. त्याने ताठ होऊन तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मनात नेमकं काय सुरू झालं होतं हे त्यालाच कळत नव्हतं. मला मोहिनी हे नाव खूप आवडतं म्हणून त्या नावाने गोष्ट सांगितली, पण ती माझीच गोष्ट आहे, ऐश्वर्याने सांगितलं. आणि त्याच क्षणी राकेशच्या मनाने नकळत त्याच्या चेहऱ्याविना असलेला काल्पनिक प्रेस हिच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याचा चेहरा बसवला. जणू त्याच्या मनाने एका फोटोवर दुसरा फोटो चिकटवावा तसं. राकेशने अस्वस्थ होऊन मान हलवली. काय चाललंय हे? आपल्या मनात आलेली ती कल्पना त्याने जबरदस्तीने दूर सारली. तुझी गोष्ट मुलाला का सांगतेस? एखादी चांगली ध्यान देणारी गोष्ट सांगता येत नाही का? स्वतःचा गोंधळ लपवण्यासाठी तो मुद्दाम नापसंती दाखवत म्हणाला. ऐश्वर्याने दीर्घ श्वास घेतला. सॉरी साहेब, यापुढे नाही सांगणार, असं म्हणत ती मिहीरला घेऊन निघणार होती, पण राकेशच्या मनाला अचानक धक्का बसला. ठीक आहे, मिहीरला ती गोष्ट आवडते. तुझी गोष्ट ऐकल्यावरच तो शांतपणे झोपतो, त्यामुळे सांगू शकतेस, काही हरकत नाही.
मोठ्या मनाने त्याने तिला परवानगी दिली. ऐश्वर्याने काहीही उत्तर दिलं नाही. तिने फक्त मिहिरला घेतला आणि तिथून निघून गेली. राकेश मात्र तिथेच उभा राहिला. मोठ्या मुलाला ही गोष्ट ऐकायची असते बहुतेक. मोहिनीचं आकर्षण त्याला जाणवत होतं आणि आता ती मोहिनी म्हणजे ऐश्वर्याच आहे हे कळल्यानंतर त्याला एक वेगळाच आनंदही झाला होता. का? हे मात्र त्यालाच माहीत नव्हतं. त्याच्या मनात उत्तर नसलेले प्रश्न खूप वाढले होते आणि स्वतःचं मन आपल्या शब्दांनुसार चालत नाहीये ही गोष्ट राकेशसाठी अगदी नवीन होती. तो ऑफिसला निघून गेला. कामाने त्याला पूर्णपणे पिळून काढलं. सगळी कामं संपवता संपवता त्याचे डोळेही जड झाले. मीटिंग संपवून तो थकलेल्या अवस्थेत येऊन खुर्चीत बसला. डोळे मिटून काही क्षण विश्रांती घेत असतानाच त्याच्या कल्पनेतील मोहिनी त्याच्यावर लाडीकपणे रागावली. राकेश, वेळ झाला आहे. अजून जेवला नाहीस? तुला मी घास भरवू का? हो, भरव ना गं. तो नकळत हळू आवाजात पुटपुटला. त्याच्या मनात एक अवर्णनीय हुरहुर दाटून आली आणि अचानक मोहिनीच्या रूपात दिसणारी व्यक्ती त्याला उशिरा जाणवली. राकेश क्षणभर स्तब्ध झाला. त्याने डोळे उघडले आणि हात केसांमधून जोरात फिरवला. त्याने जबरदस्तीने मोहिनीच्या आठवणी मनातून दूर सारल्या. पण त्याच वेळी नेहमी मुंगीसारखा सतत कामात व्यस्त असणाऱ्या या माणसाने जेवण केलं आहे की नाही याची काळजी घेणारा एक जीव त्याची वाट पाहत होतं याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. काम संपल्यावर ऑफिसमधून निघताना राकेश एखाद्या शाळा सुटलेल्या मुलासारखा उत्साही दिसत होता. नेहमी काम करून थकलेला, चेहऱ्यावर कायम ताण असलेला राकेश आज कुठेच दिसत नव्हता. जणू एखादा नवरा आपल्या नववधूला भेटायला जात आहे अशा उत्साहाने तो शिट्टी वाजवत लॅपटॉप बॅग खांद्यावर घेत चालत होता. ऑफिसमधील प्रत्येक जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता. 2 वर्षांपूर्वी कदाचित त्यांनी असा राकेश पाहिला असेल. त्यानंतर मात्र तेलात टाकलेल्या मोहरीसारखा सगळ्यांना तळतळून भाजून काढणारा राकेश देशमुखच उरला होता. पण आज पुन्हा तो जुना उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो वेगाने आपल्या कारकडे चालू लागला. मोहिनीची गोष्ट ऐकण्याची उत्सुकता होती का? स्वतःलाच ते अगदी लहान मुलासारखं वाटत होतं. असू दे ना, काय झालं असा विचार करत त्याने कारच्या काचेत स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि केस व्यवस्थित केले. शेवटी ट्रॅफिकमध्ये अडकत कसाबसा घरी पोहोचला. घरी पोहोचताच तो अक्षरशः 4 पावलं एका वेगाने आपल्या खोलीकडे निघाला. मिहीर, मोहिनी, ऐश्वर्या, आज त्याचं संपूर्ण मन या तिघांनी व्यापून टाकलं होतं. बेबी, उत्साहाने मिहीरला हाक मारत तो खोलीत शिरला. पण नेहमीप्रमाणे वडिलांचा आवाज ऐकताच धावत येणारा मिहीर आज त्याच्या स्वागतासाठी आला नाही. हो, मिहीर झोपला होता आणि त्याला कवटाळून ऐश्वर्याही गाढ झोपली होती. राकेश देशमुखची मात्र निराशाच झाली. मोहिनीची गोष्ट ऐकता आली नाही यामुळे त्याला जणू काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. जणू त्याची लाडकी पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती आणि तो एकटाच जागा झाला होता. म्हणजे आज एवढंच? तो निराश होऊन ओठ वाकडे करत बाथरूममध्ये शिरला. कपडे बदलून तो जेवण न करताच बेडवर जाऊन पडला. मोहिनीशिवाय मला झोप येईल का असं त्याचं मन विचारत होतं. तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत राहिला. अरे बेड, माझी तरी दया कर, मला सोड ना, असं जणू बेडच त्याला विनवू लागला होता. शेवटी कधीतरी त्याच्या डोळ्यांवर झोप चढू लागली. साहेब, कोणीतरी त्याला हलवून उठवलं. अर्ध्या झोपेत राकेश उठला. डोळ्यात झोपेमुळे जळजळ होत होती. काय? डोळे चोळत त्याने विचारलं. सॉरी सर, मलाही बहुतेक थकव्यामुळे मिहीरसोबत झोप लागली. तुम्ही घरी आलात हेही माझ्या लक्षात आलं नाही. ऐश्वर्या त्याच्या शेजारी बेडवर बसत म्हणाली. काही हरकत नाही, तू जाऊन झोप, आज नको. तिच्याकडे न पाहताच राकेश म्हणाला. पण ऐश्वर्या तिथून उठली नाही. ती काहीच्या संकोचाने तिथेच बसून राहिली. राकेशने डोळे बारीक करत तिच्याकडे पाहिलं. काय झालं? काही सांगायचं आहे का? ती काहीतरी सांगण्यास कचरली. राकेश मात्र तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत राहिला. डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखा चुकवायच्या नाहीत म्हणालेत. त्या दिवशी जवळीक ठेवायलाच हवी म्हणाले. मध्येच दिवस सोडायचे नाहीत असं सांगितलंय. हे सांगतानाच ऐश्वर्याचे ओठ कचरले. हे पतीशी बोलताना येणारं लाजणं नव्हतं. हा तर एक वेगळाच संकोच होता. तिला राकेशकडे सरळ पाहताही येत नव्हतं आणि राकेशच्या मनात मात्र वेगळाच गोंधळ सुरू झाला होता.
त्याला त्याच्या स्वप्नातील मोहिनीचा विचार करता येत नव्हता, कारण मोहिनीचा विचार केला की ऐश्वर्याच त्याच्या डोळ्यांसमोर येत होती. तुझ्यासोबत जवळीक साधणारी स्त्री तुझ्या स्वप्नातील मोहिनीसारखीच वाटत असेल, तर त्यात एवढी अडचण काय आहे? त्याच्या मनाने त्याला प्रश्न केला. म्हणून काय मी तिच्यावर प्रेम करू शकतो? राकेशने मनातच प्रतिवाद केला. तुला ती आवडते ना? या प्रश्नावर मात्र त्याच्याकडे उत्तर नव्हतं. मिहीर ऐश्वर्याशी इतका जुळून गेला हेच त्याच्यासाठी आश्चर्य होतं. पण त्याहून मोठं आश्चर्य म्हणजे त्याचं स्वतःचं मनही ऐश्वर्याशी जुळून जाण्याची इच्छा करत होतं. याचं कारण मोहिनी होती का? पण तिच्याजवळ अशा प्रकारे कसं जावं हेच त्याला समजत नव्हतं. हे मोहिनीशी केलेला विश्वासघात नाही का? तो स्वतःशीच वाद घालत होता. अरे वेड्या माणसा, ती मोहिनी म्हणजे हीच ऐश्वर्या आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मोहिनी काय खरोखर तुझ्या डोळ्यांसमोर फिरते का? ती फक्त तुझ्या कल्पनेतली व्यक्ती आहे. आता हा सगळा विचार बाजूला ठेव आणि तुझं काम कर. त्याच्या मनाने अगदी व्यवहार्यपणे त्याला सुनावलं. राकेशच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. त्याला यावेळी सगळं अगदी यंत्रासारखं करावंसं वाटत नव्हतं. पण मिहीरसाठी हे करणं आवश्यक होतं. ज्या जवळिकीचा आनंद घ्यायला हवा तीच आता एखाद्या कर्तव्यासारखी पार पडावी लागत होती. तेही अशा स्त्रीसोबत जिच्यावर स्वतःचा कोणताही अधिकार असल्याची भावना त्याच्या मनात नव्हती. राकेशने चिडून कपाळ चोडलं. जणू आज पूर्ण करायचा एखादा प्रोजेक्ट होता. डेडलाईन होती. काही झालं तरी ते पूर्ण करायचंच होतं. गेल्या 2 दिवसात त्याने जवळीक एखादं काम असल्यासारखी पार पाडली होती. पण आज मात्र तो स्वतःच अडखळत होता. आणि गेले 2 दिवस संकोचणारी ऐश्वर्या आज मात्र ठामपणे त्याच्यासमोर उभी होती. पण हे सगळं इतकं सहज घडणार होतं का? मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे दोघांनीही तयार असणं गरजेचं होतं. ठीक आहे, झोप. राकेशने अजिबात इच्छा नसल्यासारखं म्हटलं. त्याच्या मनात एक विचित्र टोचणी होती. गेल्या 2 दिवसात त्याने ऐश्वर्याला त्रास देत जवळीक साधली होती याची त्याला आता कुठेतरी लाज वाटत होती. तो तिच्या जवळ गेला. आजची सुरुवात नेहमीसारखीच झाली. जणू 2 शरीरं जवळ येत होती, पण मनं मात्र एकमेकांपासून दूर होती. यातून खरंच मूल होईल का? राकेशने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग तिच्या डोळ्यात त्याला काहीतरी दिसलं. ती ज्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती, देवा, राकेशच्या अंगावर काटा आला. जणू जन्मोजन्मी त्याच्यावर प्रेम करून त्याची वाट पाहणारी एखादी स्त्री त्या डोळ्यांतून त्याच्याकडे पाहत होती. ही नजर अशी का होती? त्याला काहीच समजत नव्हतं. फक्त एका नजरेने ऐश्वर्याने त्याच्या मनातील पुरुषत्वाच्या सगळ्या नसांमध्ये वादळ उठवलं होतं. त्याला अचानक एक विचित्र धुंदी जाणवली. ती दुसऱ्या बाजूला वळून झोपली. राकेश तिच्या अगदी जवळ आता झोपला होता. दुखत नाहीये ना? त्याने मऊ आवाजात विचारलं. त्याचा हात तिच्या हातावर ठेवला होता. हं, नाही. ऐश्वर्याने त्याच्या डोळ्यात पाहत हलक्या आवाजात उत्तर दिलं. ओ माय गॉड, अशी का पाहतेस? तो अगदी हळू आवाजात पुटपुटला. तिच्या नजरेची तीव्रता सहन न झाल्यामुळे तो लगेच दूर वळून झोपला. त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त ऐश्वर्याकडे होती. पण ती मात्र गाढ झोपली होती. काही वेळाने राकेशचेही डोळे मिटू लागले. तेवढ्यात मिहीर कुरकुरत रडू लागला. ऐश्वर्या गाढ झोपली होती, त्यामुळे राकेश उठला आणि त्याने मिहीरला उचलून घेतलं. काही वेळ तो खोलीत तिकडून तिकडे फिरत त्याला खांद्यावर घेऊन थोपटत राहिला. पण मिहीरची कुरकुर काही थांबत नव्हती. अरे काय झालंय तुला आज? इतका का त्रास देतोयस? राकेशने झोपेने जड झालेल्या डोळ्यांनी वैतागून विचारलं. पण बिचारा राकेशची अवस्था फार चांगली नव्हती. शेवटी त्याने गाढ झोपलेल्या ऐश्वर्याला हलवून उठवलं. ऐश्वर्याने अर्ध्या झोपेत डोळे उघडले. तिच्यासमोर राकेश उभा होता आणि त्याच्या खांद्यावर मिहीर होता. हा झोपतच नाहीये, सतत कुरकुरत रडतोय. काय झालंय ते बघ ना. राकेशने जणू आपल्या पत्नीच्या हातात मुलाला देत असल्याप्रमाणे मिहीरला तिच्याकडे सोपवलं. ऐश्वर्याने मिहीरला घेतला आणि त्याला काय झालंय ते पाहू लागली. राकेश मात्र त्यांच्या शेजारीच पुन्हा येऊन पडला. थकव्याने त्याने डोळे मिटले आणि काही क्षणांत झोपेने त्याला पुन्हा आपल्या कवेत घेतलं. जाग आली तेव्हा तो एकटाच असल्यामुळे घाबरला असावा की काय कोण जाणे. ऐश्वर्याने त्याला आपल्या छातीशी कवटाळत प्रेमाने विचारलं. अरे देवा, माझ्या चिमुकल्याला काय झालं? माझ्या पिल्ल्याला भीती वाटली का? काही झालं नाही रे, असं म्हणत तिने त्याला आपल्या हातांच्या वेटोळ्यात घेतलं. मिहीरची कुरकुर हळूहळू कमी झाली आणि तो हसू लागला. माझ्या बाळाची भीती पडून गेली ना? आता झोपायचं का? असं म्हणत तिने त्याला आपल्या मांडीवर झोपवण्याचा प्रयत्न केला.
ती ती मिहीर म्हणाला. राकेशचे डोळे एकदा उघडले आणि पुन्हा मिटले. मध्यरात्र उलटून गेली आहे. आता तुला गोष्ट हवी आहे का? शांतपणे झोप. राकेशने मिहीरला दटावलं. तो गोष्ट मागतोय ना, सांगून टाक ना ग. असं त्याच्या ओठांपर्यंत आलेलं वाक्य त्याने कसंबसं गिळून टाकलं. आ ती गोष्ट. मिहीर हातपाय आपटत हट्ट करू लागला. फरक एवढाच होता की एकाचा हट्ट उघडपणे दिसत होता, तर दुसरा आपला हट्ट मनातच लपवून बसला होता. ठीक आहे ठीक आहे, सांगते, ऐश्वर्याने मिहीरला शांत करण्यासाठी म्हटलं. तिचं बोलणं ऐकताच मिहीरच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक उमटली. कथेतलं काहीच त्याला समजत नव्हतं, तरी ही गोष्ट ऐकण्यात त्याला खूप मजा येत होती. राकेश मात्र झोप विसरून डोळे मोठे करून जागा होता. तो तिच्याकडे पाठ करून झोपला होता. त्यामुळे ऐश्वर्याला तो जागा आहे याची कल्पनाच नव्हती. मी कुठे थांबले होते? असा विचार करत ऐश्वर्याने जिथे गोष्ट थांबवली होती तिथून पुढे सांगायला सुरुवात केली. चला, आपणही पुन्हा त्या कथेच्या जगात जाऊया. श्याम आपल्या घरी पोहोचला. ऐश्वर्याचा मित्र असलेला श्याम. त्याचं स्वागत करण्यासाठी किंवा त्याला ओरडण्यासाठी घरात कोणीही नव्हतं. फक्त एकटेपणा होता. थकलेल्या अवस्थेत तो सोफ्यावर जाऊन बसला. त्याने जेवण केलं नव्हतं. झोप त्याच्या डोळ्यांवर चढत होती. तेवढ्यात एका पुरुषाचा आणि एका स्त्रीचा अस्पष्ट, अडखडणारा आवाज त्याच्या कानावर पडला. झोप उडून त्याने डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं ते पाहून तो स्तब्ध झाला. त्याचे वडील अखिलजी एका मध्यमवयीन स्त्रीसोबत डगमगत चालत येत होते. दोघांपैकी कोणामुळे दुसरा डगमगत होता हे ओळखणंही कठीण होतं, कारण दोघांनीही भरपूर दारू प्यायली होती. त्या स्त्रीची साडी विस्कटलेली होती आणि तिच्या अंगावरील कपड्यांची अवस्था पाहून श्यामने तिरस्काराने चेहरा वळवला. हाय मायसन, ही तुझी नवी आई. अखिलजींनी अळखळत त्या स्त्रीची ओळख करून दिली. श्यामला फारसा धक्का बसला नाही. आजपर्यंत त्याच्या आयुष्यात अशा कितीतरी नव्या आई येऊन गेल्या होत्या. ही त्यापैकी आणखी एक. डार्लिंग, वेळ वाया घालवू नकोस, आपण रूममध्ये जाऊया, ती स्त्री लाडीकपणे म्हणाली. ओह हो बेबी, अखिलजी म्हणत तिला मिठी मारून खोलीच्या दिशेने घेऊन गेले. त्यानंतर श्यामच्या कानावर जे आवाज पडले ते कोणत्याही मुलाने आपल्या वडिलांच्या खोलीतून ऐकू नयेत असे होते. त्याने ताबडतोब कानांवर हात ठेवले. त्याला त्या घरात आणखी एक क्षणही राहवत नव्हतं. एकटेपणाने त्याच्या डोक्यात जणू रेल्वे धावू लागली होती. तो अक्षरशः वेडा होण्याच्या अवस्थेत पोहोचला. शेवटी तो उठला आणि घरातून बाहेर पडला. मध्यरात्रीची शांतता चिरत गाणं प्रचंड मोठ्या आवाजात वाजत होतं. काहीही होऊ दे, मी आनंदात राहणार. जीव आहे ना, मग आणखी काय हवं? मजेत राहणार. काहीही होऊ दे, मी आनंदातच राहणार. गाण्याच्या तालावर ऐश्वर्या नाचत होती. विश्वनाथने मात्र डोक्यावर हात ठेवला होता. उद्या सकाळी नक्कीच एक मोठी पंचायत बसणार आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. गाण्याच्या तालावर ठेका धरत ऐश्वर्या त्याच्या शेजारी येऊन बसली होती आणि बटाट्याचे चिप्स खात होती. बसल्या जागी नाचणंही सुरू होतं. विश्वनाथने चिप्सचा फक्त एक तुकडा उचलला. विशू बस, खूप खाल्लंस, कोलेस्ट्रॉल वाढेल, असं म्हणत ऐश्वर्याने त्याच्या हातातून तो एकमेव चिप्सचाही तुकडा हिसकावून स्वतःच खाल्ला. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. खरंच खूप अन्याय करतेस का? ऐश्वर्याने रागाने पाहत विष्णुनाथ उठले आणि दरवाजा उघडायला गेले. बाहेर श्याम उभा होता. दरवाजा उघडताच तो आत आला आणि थेट ऐश्वर्याच्या शेजारी जाऊन बसला. अरे काय रे, गेलास आणि लगेच परत आलास? ऐश्वर्याने फक्त एकच प्रश्न विचारला आणि पुन्हा टीव्हीवर सुरू असलेल्या गाण्याकडे लक्ष दिलं. विष्णुनाथने दरवाजा बंद केला आणि आत आला. तो समोरच्या खुर्चीवर बसून श्यामकडे निरखून पाहू लागला, पण श्यामने एकदाही डोकं वर केलं नाही. तो मान खाली घालून शांत बसला होता. आपल्या अनुभवातून विश्वनाथला लगेच जाणवलं की श्याम प्रचंड मानसिक तणावाखाली आहे आणि त्याच्या त्या अवस्थेचं कारणही त्याच्यासाठी नवीन नव्हतं. पप्पा, आता पुरे, जा आणि झोप, ऐश्वर्या त्याला दटावत म्हणाली. अगं अजून थोडा वेळ बस ना प्लीज, विष्णुनाथने लाडीकपणे विनंती केली. नाही, उद्या कॉलेजला जायचं आहे, लवकर उठावं लागेल, जा झोपायला जा. छे, ऐश्वर्याने वैतागून तोंड वाकडं केलं. मग ती उठत म्हणाली. गुड नाईट विश्वा. गुड नाईट श्याम. पण श्यामकडून काहीच उत्तर आलं नाही. ऐश्वर्या आपल्या खोलीत जाऊन झोपले. श्याम मात्र अजूनही शांतपणे तिथेच बसला होता. श्याम, गच्चीवर जाऊया का? विश्वनाथने विचारलं. हं, श्यामने मान वर न करता उत्तर दिलं.
दोघेही उठले आणि घराच्या गच्चीवर गेले. रात्रीची मोकळी हवा श्यामच्या मनाला थोडा दिलासा देत होती. तो मान वर करून अमर्याद आकाशाकडे पाहत उभा राहिला. विष्णुनाथने प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. काय झालं रे? दीर्घ श्वास सोडत श्याम कुठेतरी दूर पाहत म्हणाला, नेहमीसारखंच. तू स्वतःच म्हणालास ना नेहमीसारखंच घडतंय म्हणून. मग एवढं मनाला का लावून घेतोयस बाळा? सोडून दे ना, विश्वनाथने प्रेमाने समजावलं. जमत नाही अंकल. श्यामचा आवाज भरून आला. माझे बाबा असे का असायला हवेत? माझी आई मला सोडून का गेली? ठीक आहे, तिला बाबांचा स्वभाव आवडत नव्हता, पण मग मला तरी सोबत घेऊन जाऊ शकली असती ना. या नरकात मला एकट्याला सोडून गेली. त्याचा आवाज थरथरला. मला या घरात राहवतच नाही. रोज एक प्रकारची यातना वाटते. तुम्ही लोक नसताना तर मी कधीच. त्याचे डोळे पाणावले. विश्वनाथने त्याला आपल्या खांद्याशी घट्ट कवटाळून घेतलं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. त्यांना तसंच स्वीकारून पुढे जायला शिकावं लागतं. चल, जेवलास का? श्यामने डोळे पुसत नकारार्थी मान हलवली. थांब, मी आलोच, असं म्हणत विश्वनाथ खाली गेला. 5 मिनिटांनी तो एका ताटात जेवण घेऊन परत आला. त्यांनी श्यामला बसवलं आणि हाताने भाताचा घास खरून त्याच्या हातावर ठेवला. ते पाहताच श्यामच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. बस कर आता हे सेंटिमेंट्स, जेव, विश्वनाथ अगदी सहजपणे म्हणाले. मग हसतच पुढे म्हणाले, जेवणासाठी तर एक माणूस 4 समुद्र पार करूनही उडत येतो. शरदची आठवण येताच श्यामही हसला. तेवढ्यात एक भरदार घोगरा आवाज ऐकू आला. अंकल, मला वर ओढा. दोघांनीही आवाजाच्या दिशेने धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून दोघेही जागच्या जागी थिजले. शरद गच्चीवरून खाली लटकत होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काय बघताय? वर ओढा ना, शरद ओरडला. दोघांनी मिळून त्याचा हात पकडला आणि त्याला वर ओढून घेतलं. विश्वनाथने त्याच्या डोक्यावर हलकाशी टपली मारत विचारलं, अरे जेवणाचा भोगता, तुला जेवणाचा वास नेमका इतका अचूकपणे कसा येतो रे? मी जेवणासाठी आलो नाहीये. शरदने लगेच स्वतःचा बचाव केला. घरी गेलो होतो, पण माझ्या आईने सांगितलं घरात पाऊल ठेवलंस तर तुझे पाय मोडून चुलीत टाकीन. तुझ्या वडिलांना जाग येण्याआधी पळ, म्हणून मी पळत आलो. तो नाटकीपणे आवाज लांबवत म्हणाला. बस कर आता, इथे तुला ऑस्कर देणारं कोणी नाही. श्यामने त्याची खिल्ली उडवली. असं आहे का? पण मला तर इथे सुरणाची तिखट आमटी आणि बीटची भाजी यांचा वास येतोय. शरदने नाक फुगवत हवेतला वास घेतला. मी म्हटलं होतं ना अंकल, हा नक्की जेवणासाठीच आला असेल, श्याम म्हणाला. मग काय, या जेवणात माझाही हिस्सा आहे. मी सुद्धा या घरचा मुलगाच आहे, शरदने छाती फुगवत सांगितलं. काय रे, तू असं बोलतोय जणू या घरच्या संपत्तीतही तुझा हिस्सा आहे. श्यामने त्याची चेष्टा केली. अरे तुम्ही दोघे गप्प बसा आणि जेवा, विश्वनाथने दोघांनाही हाताने भाताचा घास देत म्हटलं. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे आली. अरे चोरांनो, मला सोडून तुम्ही दोघे काय जेवताय? ती नाराजीने म्हणाली. मग वडिलांकडे हात पुढे करत म्हणाली, पप्पा मलाही द्या ना, मी 8 वाजता जेवले होते, आता भूक लागली आहे. श्यामने ताटाकडे पाहत काळजीने म्हटलं, एका ताटातल्या जेवणावर एवढे लोक हक्क सांगणार असतील तर, देवा, हिशोब केला तर प्रत्येकाला 2 घाससुद्धा मिळणार नाहीत असं वाटतंय. विष्णुनाथने जे काही होतं ते चौघांमध्ये वाटून दिलं. नंतर त्याने सगळ्यांसाठी दूध गरम करून दिलं. ऐश्वर्या तिच्या खोलीत जाऊन झोपले. श्याम आणि शरद हॉलमधल्या सोफ्यावरच झोपले. विश्वनाथने दोघांसाठी उशा ठेवल्या आणि मग आपल्या खोलीत निघून गेले. त्या रात्री चौघेही अगदी शांतपणे झोपले. पण पुढचा दिवस त्यांच्यासाठी कोणतं वादळ घेऊन येणार आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. मऊ कोरड्या पिवळसर उन्हाला सोबत घेत सूर्यदेवाने सुंदर पहाड उलगडली. खिडकीच्या फटीतून आपला प्रकाशरूपी डोळा आत डोकावत तो एखाद्या खोळकर मुलासारखा खोलीत डोकावू लागला आणि ते दृश्य पाहण्यासारखंच होतं. मिहीरने ऐश्वर्याचा अंगठा घट्ट पकडला होता. तिचं बोट आपल्या तोंडात धरून आईच्या मायेचा स्पर्श अनुभवत तो शांत झोपला होता. तिच्या दुपट्ट्यालाही त्याने आपल्या छोट्याशा मुठीत घट्ट पकडलं होतं. ओठांच्या कोपऱ्यातून लाळ वाहत असतानाही त्याच्या चेहऱ्यावर निरागस शांतता होती. मिहीरच्या छोट्याशा हातांच्या मिठीत सुखाने अडकून पडलेल्या ऐश्वर्याला मात्र दुसऱ्या बाजूने कुणीतरी आपल्याला घट्ट कवटाळल्यासारखं जाणवलं. तिने अलगद डोळे उघडले आणि डावीकडे पाहिलं. राकेश तिच्या अगदी जवळ होता. त्याने ऐश्वर्याला आपल्या मिठीत घेतलं होतं आणि जणू तिच्यातच सामावून गेला होता. त्याचा चेहरा तिच्या केसांमध्ये लपला होता. ऐश्वर्या हलकेच वळली.
तिच्या कमरेभोवती हात टाकत राकेशने तिला पुन्हा स्वतःकडे ओढून घेतलं. मोहिनी, त्याने गाढ झोपेतच खोल आवाजात हाक मारली आणि तिच्या मानेवर हलकंसं चुंबन ठेवलं. बिचारा राकेश, स्वप्नातील स्त्री आणि प्रत्यक्षात त्याच्यासाठी मनापासून वितळणारी ऐश्वर्या, या दोघींमध्ये त्याला अजूनही फरक जाणवत नव्हता. सकाळची वेळ इतकी सुंदर असते हे त्याला आधीच माहीत असतं, तर त्याने रोज सकाळचं इतक्या उत्साहाने स्वागत केलं असतं. एकटेपणात आणि वेदनेत गेलेल्या दिवसांमध्ये त्याच्या कल्पनेत येऊन त्याचं दुःख दूर करणारी, त्याचे अश्रू पुसणारी, त्याने स्वतःच्या मनात घडवलेली ती काल्पनिक मोहिनी होती. कधीकधी तो स्वतःवरच हसायचा. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपल्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणारी एक स्त्री त्याने आपल्या कल्पनेत इतक्या बारकाईने घडवली होती. ती फक्त कल्पना होती, पण तरीही त्याने स्वतःला तिच्यात पूर्णपणे हरवून टाकलं होतं. मोहिनीचा पती असल्यासारखा तो मनातून जगू लागला होता. कदाचित त्याला इतकं प्रेम, माया, जिव्हाळा आणि काळजीची गरज होती. प्रत्यक्ष आयुष्यात अशी स्त्री असूच शकत नाही असं त्याला वाटत होतं. पण त्याने आपल्या कल्पनेत निर्माण केलेल्या मोहिनीपेक्षाही कितीतरी पटीने अधिक प्रेम करणारी एक स्त्री त्याच्यासाठीच जगत होती. आणि दुर्दैवाने राकेशला अजूनही त्याची कल्पना नव्हती. आता तरी त्याला हे सत्य समजणार होतं का, हे तर मोहिनीलाच माहीत. राकेशने आपली दाट मिशी ऐश्वर्याच्या नाजूक मानेजवळ टेकवली होती आणि आपलं संपूर्ण वजन तिच्यावर विसावून तो एखाद्या निष्पाप मुलासारखा झोपला होता. त्याच्या शरीरातून जाणवणाऱ्या पुरुषी उष्णतेने ऐश्वर्याच्या मनात आणि शरीरात अनामिक कंप उठत होता. ती सुखद अस्वस्थतेत तडफडत होती. किती दिवसांची ही प्रतीक्षा होती. त्याच्या जवळ येण्यासाठी तिने किती रात्री अश्रूंमध्ये घालवल्या होत्या याची आठवण तिच्या डोळ्यांसमोरून सरकून गेली. आणि आज त्या सगळ्या प्रतीक्षेचं जणू वरदान तिच्यासमोर होतं. तो तिच्या जवळ होता, तिला मिठीत घेऊन झोपला होता. पण तरीही मनापासून त्याच्यावर प्रेम करते हे त्याला सांगून त्याच्यासमोर पूर्णपणे वितळून जाण्याचं स्वातंत्र्य तिला नव्हतं. दोघेही दोन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये अडकले होते. मी तुझ्यासाठीच आहे असं मोठ्याने ओरडून सांगावंसं तिच्या ओठांना वाटत होतं, पण सत्य सांगता येत नव्हतं. म्हणून ती जखमी मनाने शांत होती. वसंत, मला आयुष्यभर तुला माझ्या हृदयात जपायचं आहे. फक्त तुझ्यासाठी जगायचं आहे. तुझ्या डोळ्यात माझा आनंद पाहायचा आहे. फक्त मला एवढंच वरदान दे. मूल झाल्यानंतर मला पुन्हा तुझ्यापासून दूर पाठवू नकोस वसी. ऐश्वर्या मनातल्या मनात त्याच्याकडे विनवणी करत होती. तिचा सूर्य मात्र तिच्या प्रेमाच्या उभेत शांतपणे झोपला होता. ऐश्वर्याने अलगद त्याच्या केसांवरून हात फिरवला. तिच्या स्पर्शाने झोपेतही राकेशच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. एका बाजूला निरागस मिहीर आणि दुसऱ्या बाजूला तिचा राजा. दोघांच्या गरजा, दोघांची काळजी, दोघांचं संपूर्ण जग जणू ऐश्वर्याच बनली होती. हे नातं जन्मोजन्मी असंच टिकावं अशी स्वार्थी इच्छा तिच्या मनात दाटून आली. पण तिच्या या सुखाला कोणाची तरी नजर लागली असावी. मोबाईलचा अलाराम जोरात वाजला. तिघेही दचकून उठले. राकेश आणि ऐश्वर्याचे कपाळ एकमेकांवर आदळले. दोघांच्या नजरा सरळ एकमेकांना भिडल्या. पण एकमेकांना सामोरं जाणं दोघांनाही अवघड झालं. रात्री चोरून तिला मिठीत घेऊन झोपलेला चोर आणि डोळ्यांनी त्याला निहाळत मनातच त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी ती चोरटी मुलगी, दोघांनाही आपल्या या चोरीची आठवण झाली. दोघेही एकमेकांकडे पाहत चोरट्या नजरेने नजर चुकवू लागले. तेवढ्यात पा पा मिहीर राकेशच्या मांडीवर झेपावला आणि त्या अवघडलेल्या क्षणातून त्याने आपल्या वडिलांना वाचवलं. मिहीर, माझ्या बाळा, उठलास का? राकेशने त्याला प्रेमाने उचलून घेतलं. मग ऐश्वर्याकडे चोरट्या नजरेने पाहत तो मिहीरला म्हणाला, अरे, मी तर तुझ्या शेजारीच झोपलो होतो ना, मग इथे कसा आलो? अंधारात चालत आलो की काय? अरे देवा, बहुतेक बाबांना दिसतच नाहीये. ऐश्वर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या या खोट्या स्पष्टीकरणावर तिला हसू आलं, पण ती काहीच बोलली नाही. दोन्ही मुलांचं हे लाडिक नाटक मनात साठवत ती बाथरूममध्ये निघून गेली. मिहीरला जसं तो स्पष्टीकरण देत होता तसं ते तिला देण्याची काहीच गरज नव्हती. राकेशची जवळीक एवढंच तिच्यासाठी स्वर्ग होतं. त्यासाठी कुठल्याही कारणाची तिला गरज नव्हती. अंघोळ करून ऐश्वर्या बाहेर आली. तिने फ्लोरल प्रिंटचा लाल टॉप आणि हिरव्या रंगाची प्लाझो पॅन्ट घातली होती. आरशासमोर उभी राहून ती आपले केस सुकवू लागली. कमरेपर्यंत वाढलेले केस तिने दोन्ही हातांनी मागे घेतले आणि क्लच क्लिपने बांधले. मग कपाळावर एक छोटंसं कुंकू लावलं. राकेश मात्र तिच्याकडे डोळे न मिटता पाहत होता.
त्याची नजर इतकी खोल होती की ऐश्वर्याला अचानक ते जाणवलं. ती पटकन वळली, पण त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. कमळासारखी मान खाली घालत ती मनातच विचार करू लागली, हे असे का पाहत आहेत? तिने डोळे फिरवत आपली नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती सरळ उभी राहिली. पण राकेशची नजर अजूनही तिच्यावरच होती. शेवटी ऐश्वर्या त्याच्या जवळ आली. तिने मान वर केली नाही. मिहीरला द्या, त्याला सकाळच्या उन्हात थोडं दाखवायचं आहे. तिने हात पुढे केला. आधी माझ्याकडे बघ, राकेशने तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हटलं. ऐश्वर्याने हळूच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तुला खूप अस्वस्थ वाटतंय का? तिच्या देहबोलीतला संकोच त्याच्या लक्षात आला होता. दोघांची जवळीक झाली होती, पण तरीही त्याच्या नजरेची तीव्रता ऐश्वर्याला सहन होत नव्हती. तो स्त्री मनाला सहज जाणवणारा संकोच होता. त्याच्या प्रश्नाने ती क्षणभर दचकली. मग लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, तसं काही नाही, मी अगदी नॉर्मल आहे. पण तिची नजर मात्र कुठेतरी दूर होती. राकेशच्या मनात एक विचार चमकून गेला. कदाचित तिला माझ्याबद्दल चुकीचं वाटत असेल. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. जणू एखाद्या अनामिक अधिकाराने त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हळूहळू खाली सरकत गेली. तिच्या डोळ्यांपासून नाकापर्यंत आणि मग तिच्या नाजूक सौंदर्यावर स्थिरावत होती. त्याला स्वतःची नजर जाणवली आणि ऐश्वर्यालाही ती जाणवत होती. दोघेही एका क्षणासाठी पुन्हा अडखडले. पूर्णपणे पावसात भिजल्यानंतर छत्री कशाला, अशी म्हण इथे मात्र लागू होत नव्हती. कारण हे प्रेम एका पूर्णविरामानंतर सुरू झालेलं नव्हतं. हे प्रेम तर जिथे पूर्णविराम असायला हवा होता तिथूनच नव्याने जन्म घेत होतं. ऐक ऐश्वर्या, तू कम्फर्टेबल आणि रिलॅक्स असशील तरच मी तुझ्यासोबत जवळीक साधू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला तयार ठेव. तू अशी अस्वस्थ वाटलीस तर मलाही अपराधी वाटतं, असं म्हणत तो थांबला. तो नेमकं काय सांगू पाहतोय हे न समजल्यामुळे ऐश्वर्या त्याच्याकडे गोंधळून पाहत राहिली. तो जवळ आला की तिने त्याच्यासाठी स्वतःला झुकवावं. तो तिच्याकडे पाहताच तिने लाजून लाल व्हावं. त्याने तिला स्पर्श केला की तिने नाजूकपणे लाजावं. त्याची हीच अपेक्षा होती. आधीची ऐश्वर्या असती तर त्याने कधीच असं सांगितलं नसतं. पण आता त्याच्या मनातली प्रेमाची मोहिनी तीच होती. त्यामुळे आता त्याला हे सगळं हवंसं वाटत होतं. पुढे अजून काय काय अपेक्षा असतील कोण जाणे. ऐश्वर्याच्या दृष्टीने तो तिच्या इच्छांचा चोर होता. पण त्याच्या दृष्टीने ती अजूनही एक परकी स्त्री होती. पैशांसाठी त्याच्या मुलाला जन्म देण्यासाठी आलेली स्त्री. त्याच्या नजरेत तिची ओळख एवढीच होती. ती प्रेमाने त्याच्यासमोर झुकली तरी त्याला ते फक्त वासना वाटलं आणि त्याने तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं तर तिने आपल्याला चुकीचं समजलं तर तिचं आयुष्यच उद्ध्वस्त होईल. तिच्यासाठी हा करार म्हणजे तिच्या प्राणाहून प्रिय असलेल्या पुरुषाच्या मुलासाठी केलेला एक यज्ञ होता. तिने मनापासून स्वतःला त्याच्यासाठी समर्पित केलं होतं. पण आता तो जे काही सांगत होता त्याचा अर्थ तिलाच समजत नव्हता. तो या नात्यात तिच्या सहकार्याची अपेक्षा करत होता, पण ऐश्वर्याला वाटत होतं की तो फक्त जवळकीबद्दल बोलतोय. मनातलं प्रेम व्यक्त न केल्यास ते प्रेम जणू निरर्थक ठरतं. आणि अगदी तसंच हे दोघेही एकमेकांना न समजणाऱ्या भाषेत बोलून आपल्यालाच गोंधळात टाकत होते. ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं हेच कळेना. त्यामुळे सगळं समजल्यासारखं मान हलवली आणि मिहीरला घेऊन घाईघाईने तिथून निघून गेली. राकेश अंघोळ करून बाहेर आला. तोपर्यंत छोटा राजकुमारही अंघोळ करून छान तयार झाला होता. ऐश्वर्या त्याला ग्लासमधून दूध पिण्याची सवय लावत होती. ऐश्वर्या, राकेशने जवळ येऊन हाक मारली. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो डार्लिंग कोण आहे? हा प्रश्न त्याच्या ओठांपर्यंत आला, पण त्याने तो तिथेच गिळून टाकला. नक्कीच त्याला उत्तर मिळणार नव्हतं. उलट ती त्याच्यावर हसली असती. मुलाला सांगितलेल्या गोष्टीत तुम्हाला एवढा रस का? अशा अर्थाची एक मिश्किल नजर ती त्याला दिली असती. मग उगाच विचारून स्वतःचीच फजिती का करून घ्यायची असा विचार करून तो म्हणाला, काही नाही, मिहीरकडे लक्ष दे. मिहीरच्या गालावर प्रेमाने चुंबन घेत त्याने ऐश्वर्याकडे एक खोल नजर टाकली. राकेशच्या नजरेचा स्पर्श होताच तिच्या पापण्या अलगद खाली झुकल्या. मी निघतोय. टाटा माझ्या गोड मुला, असं म्हणत तो मुलाला लाडाने निरोप देऊ लागला. तुम्ही नाश्ता न करताच निघताय, ऐश्वर्याने काळजीने सुरुवात केली. पण शेवटचा आवाज मात्र अगदी हलका झाला. तुला माझी काळजी का, असं म्हणत तो पुन्हा चिडला तर? हीच भीती तिच्या मनात होती, पण तिचे शब्द ऐकताच राकेशची वेगाने चालणारी पावलं जणू थबकली. त्याच्या शरीरातून एक विचित्र आनंदाची लहर गेली. कदाचित त्याला हेच हवं होतं. जवळीक, आपलेपणा, प्रेम, काळजी. त्याची मोहिनी त्याच्यासाठी काळजी करावी.
त्याला तिचं प्रेम हवं होतं. उशीर झालाय, मी बाहेरच काहीतरी खाईन, असं तो थोड्या गोंधळलेल्या आवाजात म्हणत निघून गेला. बरं झालं रागावला नाही, असा सुटकेचा निश्वास ऐश्वर्याने सोडला. ऑफिसमध्ये पोचताच राकेशला बाकी सगळं विसरायला लावेल इतकं काम त्याच्या मानेवर येऊन बसलं. दिवसभराच्या कामात तो पूर्णपणे अडकून गेला. संध्याकाळी अचानक त्याचा फोन वाजला. राकेश, मिहिरला काहीच हालचाल नाहीये, पटकन हॉस्पिटलमध्ये ये ना, देवकीने अत्यंत घाबरलेल्या आवाजात सांगितलं. राकेशच्या हातापायांना अक्षरशः मुंग्या आल्या. आई, काय झालं? त्याने घाबरून विचारलं. माहीत नाही रे, तू लवकर ये, एवढंच म्हणत देवकीने फोन ठेवला. आधीच तब्येतीच्या समस्यांनी त्रस्त असलेला त्याचा मुलगा, आता नेमकं काय झालं असेल या विचाराने राकेश पूर्णपणे हादरून गेला. हृदय धडधडत होतं. विचार करण्याची शक्तीच जणू संपली होती. कसाबसा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तो धावतच उपचार सुरू असलेल्या कक्षाजवळ पोहोचला. तिथे डॉक्टर ऐश्वर्यावर अत्यंत संतापलेल्या आवाजात बोलत होते. तुम्ही सगळे शिकलेले लोक आहात ना? एक्सपायरी झालेलं औषध तुम्ही मुलाला दिलंत? औषध देण्याआधी लेबल तपासत नाही का? तुम्ही पालक आहात की नाही? उपचार सुरू आहेत, आत्ता काहीही सांगता येणार नाही. डॉक्टरांचे प्रत्येक शब्द तिथे पोचलेल्या राकेशच्या कानावर स्पष्टपणे पडले. मुलाची अवस्था पाहून निर्माण झालेली भीती आणि संताप यामुळे त्याने स्वतःवरील नियंत्रण गमावलं. तू त्याला एक्सपायरी झालेलं औषध दिलंस? सिंहासारखा गरजत तो ऐश्वर्यावर ओरडला. ऐश्वर्याने डोळे मिटून हळूच होकार दिला आणि पुढच्या क्षणी राकेशचा हात तिच्या गालावर जोरात आदळला. राकेशने आपल्या पूर्ण ताकदीने मारलेली चापट तिच्या गालावर उमटली होती. ऐश्वर्याचा गाल लाल भडक झाला होता. डोळ्यांसमोर अक्षरशः काजवे चमकले आणि तिचं डोकं गरगरू लागलं. देवकी घाबरून धावत आली. अरे काय करतोयस तू? त्या मुलीला का मारलंस? आधी काय झालं ते विचारून तरी घे. औषध तिने चुकीचं. देवकीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ऐश्वर्याने तिचा हात पकडला. नको, असं डोळ्यांनीच सांगितलं. देवकी असहाय्यपणे गप्प झाली. काय विचारायचं आहे आई? ती स्वतःच सांगते ना की औषध तिनेच दिलं होतं. मुलाची नीट काळजी घेईल म्हणूनच मी मिहिरला तिच्या स्वाधीन केलं होतं, आणि ही अशी निष्काळजीपणे वागणार? प्रश्न माझ्या मुलाच्या जीवाचा आहे. माझ्या मुलाला काही झालं असतं ना तर मी हिला कधीच सोडलं नसतं. राकेश दात आवळत डोळे लाल करत संतापाने म्हणाला. त्याच्या आवाजातील रौद्रपणा पाहून देवकीसुद्धा घाबरली. राकेश संतापाने ऐश्वर्याकडे झेपावला. तेव्हा देवकी दोघांच्या मध्ये भिंतीसारखी उभी राहिली. अरे, तिला पुन्हा हात लावू नकोस, बिचारी आधीच खूप घाबरली आहे. मीरची अशी अवस्था झाल्यावर सर्वात जास्त तीच तडफडली होती. क्षणाचाही विलंब न करता तिनेच त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये आणलं. थोडा धीर धर, काहीही झालं तरी घरी गेल्यावर बोलू. आधी शांत हो राकेश. देवकी डोळ्यात पाणी आणून त्याला विनवत होती. राकेश काहीही न बोलता तिथेच असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचं मन अजिबात स्थिर नव्हतं. त्याच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्याचा मुलगा. मिहिर त्याच्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय होता. थॅलेसेमियामुळे जेव्हा जेव्हा मिहिरला रक्त चढवावं लागे तेव्हा प्रत्येक वेळी राकेश जणू आतून मरून पुन्हा जिवंत होत असे. मुलगा वेदनेने रडला की त्याची वेदना राकेशच्या हृदयात उतरायची आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे. मुलाच्या आजारपणामुळे तो आधीपासूनच मानसिक वेदना सहन करत होता आणि आता त्याच्यावरही आणखी एक घटना कोसळली होती. त्याला हे सगळं पचवणं अशक्य होत होतं. त्याचा सगळा संताप ऐश्वर्यावर केंद्रित झाला होता. प्रत्येक काही मिनिटांनी तो तिला जळजळीत नजरेने पाहत होता. ऐश्वर्या मात्र दुःखी होती, पण अश्रूंनी कोसळली नव्हती. ती स्वतःला सावरून उभी होती. उलट पूर्णपणे खचलेल्या देवकीला तिनेच आधार दिला. राकेशला मात्र मिहिरला स्वतःच्या डोळ्यांनी पाहेपर्यंत चैन पडत नव्हती. जगातील कोणत्याही गोष्टीने न ढळणारा राकेश मिहिरच्या बाबतीत मात्र सहज भावूक होत असे. मुलावरचं प्रेम त्याची बुद्धी झाकून टाकत होतं. 2 तास पूर्ण तपासणी केल्यानंतर डॉक्टर बाहेर आले. सगळेच तातडीने उभे राहिले. आता बाळाची प्रकृती नॉर्मल आहे, त्याला शुद्ध आली आहे, पण पुढे असा निष्काळजीपणा करू नका. अजून 2 तास निरीक्षणाखाली ठेवू, त्यानंतर तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता, असं सांगून डॉक्टर तिथून निघून गेले. ऐश्वर्या मिहिरला पाहण्यासाठी आत जाण्यासाठी पुढे झाली. थांब. राकेशच्या कडक आवाजाने ती जागच्या जागी थांबली. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. मुलाची काळजी घेण्याची तुझी लायकी आज दिसली.
आता माझ्या मुलाला तू हातही लावायचा नाहीस, राकेशने अत्यंत कठोर आवाजात सांगितलं. ऐश्वर्याने वेदनांनी भरलेली नजर त्याच्याकडे टाकली. राकेश मिहिरला पाहण्यासाठी आत निघून गेला. देवकीने ऐश्वर्याचा गाल अलगद हातात घेतला. बाळा, तो रागाच्या भरात बोलतोय. मिहिर त्याच्यासाठी जीव आहे. त्याच प्रेमापोटी त्याने तुला मारलं. मनाला लावून घेऊ नकोस. देवकी डोळ्यात पाणी आणून विनवू लागली. ऐश्वर्याने वेदनादायी हसू आणत तिचा हात धरला. मला समजतंय आंटी. तुम्ही जाऊन मिहिरला पहा. माझी काळजी करू नका. तिने खोटं हसून देवकीला धीर दिला. पण तिच्याकडे पाहताना देवकीच्या मनाला मात्र फार वेदना होत होत्या. जा आंटी. ऐश्वर्याने तिला आत पाठवलं. देवकी नाईलाजाने मिहिरला पाहण्यासाठी आत गेली. ऐश्वर्या मात्र धाडकन खुर्चीवर बसली. शुद्धीवर आलेला मिहिरचा चेहरा पाहण्यासाठी तिचं मन आतून तडफडत होतं. काही वेळापूर्वी त्याला खांद्यावर घेऊन धावताना तिचा जीव अक्षरशः कंठाशी आला होता. तरीही ती स्वतःला सावरत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती आणि डॉक्टरांना घडलेली प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती. पण तिच्या मनातली वेदना मात्र असह्य होती. ही वेदना आजची नव्हती. मिहिर ईशाच्या पोटात असल्यापासूनच ऐश्वर्या त्याची आई झाली होती. ज्याला जन्म देणाऱ्या आईने अनुभवली नव्हती अशी मातृत्वाची भावना ऐश्वर्याने अनुभवली होती. गर्भात असतानाच मिहिरने ऐश्वर्याचा आवाज ओळखला होता आणि आजही तीच मातृत्वाची भावना त्या दोघांना एकमेकांशी जोडून ठेवत होती. डोकं खाली झुकवून ती आपल्या हृदयातील वेदना सहन करत बसली होती. 2 तास कधी निघून गेले हे तिलाच कळलं नाही. कोण आलं कोण गेलं याची तिला काहीच जाणीव नव्हती. मिहिरला पाहता न आल्यामुळे ती जणू वेडी होऊन तिथेच बसली होती. काही वेळाने राकेश मिहिरला छातीशी घट्ट कवटाळून तिच्या जवळून पुढे गेला. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून ऐश्वर्याने डोकं वर केलं. राकेशने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुढे निघून गेला. ऐश्वर्या ताबडतोब उठली आणि त्याच्या मागे धावली. कार पार्किंगपर्यंत ती त्याच्या मागे गेली. राकेश कारमध्ये बसला पण ऐश्वर्या मात्र तिथेच थांबली. जावं की नाही या संभ्रमात ती उभी होती. साईड मिररमधून तिला एकटी उभी असलेली पाहून राकेशने देवकीकडे पाहता आवाज दिला. आई, तिला लवकर यायला सांगा, उशीर होतोय. त्याच्या आवाजात तिला यावंच लागेल असा स्पष्ट आदेश होता. ऐश्वर्या धावत जाऊन कारच्या मागच्या सीटवर बसली. पुढे येऊन बस. माझ्या मुलाला पाहण्याची सुद्धा तुला परवानगी नाही, राकेश कुरगुरला. देवकीच्या हातात झोपलेल्या मिहिरकडे ऐश्वर्याने एक क्षण आसुसलेल्या नजरेने पाहिलं आणि मग ती पुढे जाऊन बसली. कार वेगाने निघाली आणि काही वेळातच देशमुखांच्या घरी पोहोचले. राकेश घाईघाईने खाली उतरला. मिहिरला देवकीच्या हातातून घेतला आणि आत निघून गेला. ऐश्वर्या संकोचात त्याच्या मागे जाणार इतक्यात देवकीने तिला थांबवलं. हळूहळू त्याला सत्य समजावून सांग बाळा. तो रागात काहीही बोलला तरी तू शांतपणे सगळं समजावून सांग. राकेश असा लगेच संतापणारा मुलगा नाही. त्या ईशामुळे त्याची अशी अवस्था झाली आहे आणि मिहिरच्या बाबतीत तर तो नेहमीच खूप कडक असतो. देवकी दुःखाने म्हणाली. मी पाहते आंटी, तुम्ही काळजी करू नका. जाऊन झोपा. तुम्ही आधीच खूप वेळ जागे आहात. ऐश्वर्याने प्रेमाने तिला समजावून पाठवलं. राकेशच्या खोलीत जाण्याची तिला भीती वाटत होती, पण दुसरा पर्यायही नव्हता. त्याच्या परवानगीशिवाय ती दुसरीकडे कुठेही राहू शकत नव्हती. हा करारात लिहिलेला नियम नव्हता, पण त्याने पहिल्याच दिवशी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेला अलिखित नियम होता. आणि आता तिला त्याच खोलीत जावंच लागणार होतं. एक एक पाऊल जपून टाकत ती खोलीजवळ पोहोचली. दारापर्यंत गेलेले हात तिने संकोचाने मागे घेतले, पण दुसरा कोणताही मार्ग नसल्याने शेवटी तिने दारावर हलकेच टकटक केली. ये, त्याने फक्त एका शब्दात आदेश दिला. ऐश्वर्या काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये जाऊन शिरली. राकेशने तिच्याकडे वर पाहूनही पाहिले नाही. तो मिहिरला मिठीत घेऊन पलंगावर पडला होता. औषधांच्या प्रभावामुळे मिहिर गाढ झोपला होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, कपाळावर चुंबन घेत त्याला जवळ घेऊन राकेशही तसाच पडून राहिला. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर ऐश्वर्याने काही क्षण मिहिरकडे पाहिले आणि मग त्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीतील छोट्याशा बागेत जाऊन उभी राहिली. तिला झोप येत नव्हती. परिस्थिती अत्यंत विचित्र आणि मनाला छळणारी होती. राकेशच्या रागाची खोली तिला कळत नव्हती. तो काय निर्णय घेईल? सगळं नकोसं झालं म्हणून करार रद्द करून तिला घरातून बाहेर काढून टाकेल का? अशा हजारो चिंता तिच्या मनात घोंगावत होत्या.
पण त्याहूनही जास्त एकच गोष्ट तिच्या मनावर दडपण आणत होती. राकेशने नक्कीच जेवण केले नसेल. त्याला जेवायला कसे लावायचे याचाच ती गंभीरपणे विचार करत होती. तेवढ्यात अगदी जवळून त्याचा परिचित सुगंध वाऱ्यासोबत तिच्यापर्यंत आला आणि ती चटकन मागे वळली. राकेश तिच्याकडेच रोखून पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, उलट एक प्रकारची माया आणि मृदुता होती. खोटं का बोललीस? त्याने हलक्या आवाजात विचारलं. ऐश्वर्याने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं. हात छातीवर घालून तो तिच्याकडे गंभीरपणे पाहत म्हणाला, आय नीड द ट्रूथ. तू औषध दिलं नाहीस, बरोबर ना? तिने शांतपणे मान खाली घातली. कम ऑन ऐश्वर्या, स्पीक अप. औषध कोणी दिलं? त्याचा आवाज किंचित कठोर झाला. मीच दिलं. ती पूर्ण वाक्य बोलण्याआधीच त्याने हात वर केला. पण यावेळी त्याने तिला मारले नाही. हवेतच थांबलेला त्याचा हात ती घाबरून पाहत राहिली. हळूहळू त्याचा हात खाली आला आणि तिच्या मारामुळे लाल झालेल्या गालावर अलगद फिरला. सॉरी, मला तुला असं मारायला नको होतं. मिहिरला असं झालं म्हणून मी थोडा भावनेच्या भरात होतो. विचार न करता तुला मारलं. त्याच्या डोळ्यात खरोखरच पश्चाताप होता. काही हरकत नाही सर, मला समजतंय. तुमच्यासारखा बाबा मिळणं मिहिरचं खरंच नशीब आहे, ऐश्वर्या म्हणाली. पण वडिलांचा उल्लेख होताच तिच्या मनात काहीतरी टोचलं. तिने वेदना लपवण्यासाठी ओठांवर एक फिकट हास्य आणलं. तुझे वडीलही चांगलेच असतील. तुझ्यासारखा बाबा प्रत्येकाला मिळत नाही, राकेश सहजपणे म्हणाला. तिच्या वडिलांबद्दल बोलताच तिचा चेहरा पुन्हा उतरला. ती वेदना लपवण्यासाठी हसण्याचा प्रयत्न करू लागली. राकेशचा हात अजूनही तिच्या गालावर होता. क्षणभराने तो हात खाली सरकला आणि त्याने तिचा उजवा हात घट्ट पकडला. सर, तुम्ही अजून जेवलेलेच नाही. मी तुमच्यासाठी जेवण आणू का? ऐश्वर्याने विचारलं. ती मुद्दाम विषय बदलत आहे हे राकेशच्या लक्षात आलं. म्हणजे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नव्हतं. ती स्वतःची सीमा अगदी व्यवस्थित जाणून होती आणि त्याच सीमेत राहत होती. आपणच तिला आपली मोहिनी समजून तिच्याकडे ओढले जात आहोत हे त्याला जाणवत होतं. हे नातं किती विचित्र होतं. याला ना सुरुवात होती ना शेवट. तरीही त्याला ती आवडत होती. तिच्यापासून दूर जाणं त्याला जमत नव्हतं. रागाच्या भरात त्याने तिला मारलं होतं, पण ती नक्कीच मुद्दाम काही चुकीचं करणार नाही हे त्याच्या मनालाही माहीत होतं. म्हणूनच त्याचं मन त्याला पुन्हा तिच्याजवळ घेऊन आलं होतं. तो स्वतः पाहत होता. सकाळी उठल्यापासून मिहिरच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीचं वेळापत्रक बनवून ती मुलाची काळजी घेत होती. मग औषध देतानाच ती मुद्दाम चूक करेल का? तिच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून तो म्हणाला, तूही नक्कीच जेवली नसशील. दोघांसाठी जेवण घेऊन ये. ऐश्वर्याने मान हलवली आणि ती तिथून निघून गेली. मिहिर गाढ झोपला आहे याची खात्री करून राकेश सोफ्यावर जाऊन बसला. काही वेळाने ऐश्वर्या 2 ताटांमध्ये जेवण घेऊन परत आली. आपण रागावलेलो आहोत हे माहीत असूनही हट्टाने आपल्याला जेवायला लावणारी तिची काळजी राकेशला मनापासून आवडली होती. तिच्या प्रत्येक कृतीत त्याला आपली कणमणी म्हणजेच कल्पनेतली मोहिनी दिसत होती. मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू अजून दिलं नाहीस, तो जेवण कालवत म्हणाला. कुठल्या प्रश्नाचं सर? मिहिरला औषध कोणी दिलं? तो पुन्हा त्याच मुद्द्यावर आला. ऐश्वर्या शांत झाली. तिची बोटं ताटातील भातातच फिरत राहिली. सीमाने? राकेशच्या आवाजात पुन्हा रागाची छटा आली. ऐश्वर्या दचकली, पण तरीही तिने काही उत्तर दिलं नाही. मग त्यावेळी खरं का नाही सांगितलंस? त्याने कठोरपणे विचारलं. त्यावेळी तुम्ही खूप रागात होतात. तुमचा राग किंवा तुम्ही देणारी शिक्षा सहन करण्याची तिची ताकद नाही. बिचारी खूप अडचणीत असलेली आहे. तिच्याकडून चुकून झालं. यावेळी एकदा तिला माफ करा. ऐश्वर्या विनवणीच्या सुरात म्हणाली. चुकून झालं? व्हॉट नॉनसेन्स. माझ्या मुलाला काही झालं असतं तर ती जबाबदारी घेणार होती का? मुलाच्या बाबतीत एवढा निष्काळजीपणा मी अजिबात सहन करणार नाही. आणि तू तिची बाजू घेऊ नकोस. उद्या तिच्याशी बोलतोच मी, राकेश दात आवडत म्हणाला. तसं पाहिलं तर चूक माझीही आहे. मीच मिहिरला तिच्याकडे सोपवून एका कामासाठी गेले होते. त्यामुळे शिक्षेत माझाही वाटा आहे, ऐश्वर्या शांतपणे म्हणाली. हो, तुझीही नक्कीच शिक्षा आहे, असं म्हणत राकेशची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली. ऐश्वर्याने त्याची नजर पाहिली आणि तिचा चेहरा लाल झाला. पण तुम्ही मला आधीच मारलं आहे, त्यामुळे तुमची शिक्षा रद्द, असं म्हणत तिने लाल झालेला गाल त्याच्यासमोर दाखवला. त्या दृश्याने राकेशच्या मनात काहीतरी टोचलं. सॉरी ऐश्वर्या, पुन्हा असं कधी होणार नाही, असं म्हणत त्याने अचानक तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं.
ऐश्वर्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ऐश्वर्या अचानक दचकली. ऐश्वर्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली आणि तेव्हाच राकेशलाही स्वतःची जाणीव झाली की न विचार करता अचानक त्याने तिला चुंबन दिलं होतं. आता त्यासाठी कारण काय सांगायचं याचा तो विचार करू लागला. ते मी सांगितलं होतं ना, भावना थोडं हवं, त्यासाठीच प्रयत्न करतोय, तो कसाबसा हसत म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून ऐश्वर्यानेही चेहरा पुन्हा सहज केला आणि हलकंसं हसले. सर, पण तुम्ही सीमाला काही बोलणार नाही ना, तिने संकोचाने विचारलं. क्षणभरापूर्वी सहज असलेला राकेशचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. हां, पाहू. आत्ता त्याबद्दल बोलून काय उपयोग? उद्या बोलू. आता झोपायचं का? असं म्हणत त्याने डोळे चोळले. मिहीरची तब्येत बिघडल्यामुळे मनात असलेली घबराट आता हळूहळू कमी होत होती. त्याचं मनही थोडं हलकं झालं होतं. हां सर, झोपूया, असं म्हणत ऐश्वर्याने त्याच्या हातातील ताट घेतला आणि खाली निघून गेली. राकेशने पलंगावर झोपलेल्या आपल्या लहानशा फुलासारख्या मिहीरच्या कपाळावर चुंबन घेतलं. हवेत हलणाऱ्या त्याच्या मऊ केसांवरून हात फिरवत तो आपल्या लाडक्या मुलाकडे प्रेमाने पाहत राहिला. झोपलेल्या मुलांकडे असं पाहत बसू नये म्हणतात. ऐश्वर्याचा आवाज मागून आला. राकेश चटकन सरळ झाला. तिला एक हलकंसं स्मित देत तो थेट पलंगावर जाऊन झोपला. ऐश्वर्याही त्याच्याकडे पाहत संकोचाने पुढे आली. मिहीर गाढ झोपला आहे याची खात्री करून ती राकेशच्या शेजारी जाऊन पडली आणि डोळे मिटून घेतले. आज दिवसभर घडलेल्या घटनांमुळे तिचा थकवा वाढला होता. त्यामुळे राकेश काही विचारेल किंवा जवळ येईल याची वाट पाहण्याचीही तिची इच्छा नव्हती. नकळत तिचे डोळे मिटू लागले आणि ती झोपेच्या अधीन झाली. पण काही वेळाने तिला अशी जाणीव झाली जणू कोणीतरी तिच्या ओठांना आपल्या ओठात घेऊन चुंबन घेत आहे. तिने चटकन डोळे उघडले. ऐश्वर्या काही बोलण्यासाठी डोळे फिरवणार इतक्या तिच्यापासून किंचित दूर होत राकेशने गंभीर आवाजात विचारलं. काय झालं ऐश्वर्या? तूच म्हणाली होतीस ना एकही दिवस वाया जायला नको. तुला ठीक आहे ना? नकार देण्याचा अधिकार तिच्याकडे नव्हता. करारानुसार ठरलेल्या तारखांना दोघांनी एकत्र यायचं होतं. तिने आपला थकवा मनाच्या एका कोपऱ्यात ढकलला. हां सर, ती हळू आवाजात म्हणाली. जणू याच उत्तराची तो वाट पाहत होता. क्षणाचाही विलंब न करता तो तिच्या परिचित सुगंधात हरवून गेला. तीही हळूहळू त्याच्यात हरवू लागली. तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं प्रेम राकेशला समजत नव्हतं. तो म्हणाला, मला मिठी मार. त्याच्या आवाजातली औपचारिकता कधी विरघळून अधिकारात बदलली हे दोघांनाही जाणवलं नाही. ऐश्वर्याने त्याच्या पाठीला घट्ट मिठी मारली. त्याला एक उत्तर हवं होतं की तिच्या आयुष्यातील तो डार्लिंग कोण होता हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पण हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आहे का याची त्याला स्वतःलाच जाणीव नव्हती. सर, एवढंच ऐश्वर्याला बोलता आलं. सर, ऐश्वर्या आश्चर्याने कुजबुजली. तिने संकोचाने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. राकेशने तिच्याकडे खोल नजरेने पाहिलं. त्या नजरेत प्रश्न होता. परवानगी मागणारी एक मूक विनंती होती. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला, मग तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला. त्या रात्री दोघांच्या मनातील दुरावा हळूहळू वितळत गेला. कालपर्यंत केवळ कर्तव्य म्हणून निभावलेली जवळीक आज भावनांनी भरलेली होती. दोन्ही हृदय आणि दोन जीव एकमेकांच्या जवळ आले होते. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात आणि तिच्या प्रत्येक भावनेत राकेशला काहीतरी विलक्षण सुंदर दिसत होतं. तू खूप सुंदर आहेस, हे शब्द त्याच्या ओठांवर येऊन थांबले. तो तिचं कौतुक करू इच्छित होता, पण काहीतरी त्याला रोखत होतं. दोघेही एकमेकांना मनापासून अनुभवत होते, तरीही त्या नात्याला कर्तव्य आणि काम असल्याचं भासवण्याची विचित्र मजबुरी त्यांच्या आयुष्यात होती. तो तिच्या शेजारी शांतपणे झोपला. काही वेळाने ऐश्वर्या उठून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण राकेशने तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला पुन्हा आपल्याजवळ ओढलं. कुठे चाललीस? त्याने खोल आवाजात विचारलं. येते, ऐश्वर्या संकोचाने म्हणाली. तर आजच्या आपल्या या भागात एवढंच. राकेश आणि ऐश्वर्या यांच्यात आता थोडी जवळीक वाढत आहे. आता पुढे या कराराचा प्रवास प्रेमापर्यंत जाऊन थांबतो का हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील भागांची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद.